शिंगोळे यांना विनंती करतो आपण हा सन्मान करायचा आहे। मीडियाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते आणि सातत्याने त्याचं महत्त्व आपल्या समोर आहे। आज या मंचावरती हे सर्व वेगवेगळ्या वृत्तपत्र वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून पत्रकारितेमध्ये अग्रगण्य असलेली ही सगळी मंडळी मंचावरती उपस्थित राहिली। आम्ही सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा मॅचकडे आपल्याला जायचे। ओंकार शेटे सर आपल्या समेत आहेत, त्यांच्या गोड आवाजामध्ये या सामन्याचं वर्णन आपण ऐकूयात। या सर स्वागत आहे। थँक्यू सो मच नरेशजी ढुमे सर। पुणे तालुक्याचा आणि टेनिस बॉल क्रिकेट जगताचा एक बुलंद आवाज आपण नुकताच ऐकत होता। फार काळ ऐकायला मिळाला नाही कारण रायते टीमला विजयाची घाई होती आणि अगदी सहज त्यांनी तो सामना संपवला आणि पराभवाचा धक्का मस्कत संघाला दिला। आता मैदानावरती शहापूर विभागातली टीम खेळतीये। काल ज्याच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला की उद्या अर्जुन बांगर आम्हाला पाहायचा आहे आणि पहिल्या बॉलवरती अर्जुननं सांगितलं की मी मैदानावरती मुरबाड गाजवण्यासाठी आलोय। बॅटची बाहेरची कडा, पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती आली आहे पहिली सिंगल। बोरशेती क्रिकेट संघाला 2 धावेची पेनल्टी लागेल कारण ज्या तुमच्या ट्रॅक्स आहेत त्यामध्ये तुम्हाला एक तर ब्लॅक पूर्ण टीमला किंवा ब्ल्यू किंवा व्हाईट या एकाच कलरच्या हव्या होत्या। ब्लॅक ब्ल्यू डार्क आम्ही ऍडजस्ट करू शकतो, मग ते तुमच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट्स त्याच्यामुळे तुम्हाला इथे 2 रनची पेनल्टी। पहिलं षटक जसे संपन्न होईल पेनल्टीच्या 2 धावा 8 केली जातील। फलंदाजी करणाऱ्या दहिवली संघाच्या धावफलकावर अर्जुन बांगर आणि यावेळी त्याचं स्वागत एक मोठ्या फटक्यानं केलंय। पहिला बॉल सामना करत होते फलंदाज बंटी आणि बंटीच्या बॅट मधनं चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला येतो। ओव्हर नंतर IPLच्या धर्तीवरती नक्कीच तो एक मोठा रेकॉर्ड घडला त्याच्या कारकिर्दीचा डेब्यूट करताना त्या प्लेयरच्या माध्यमातून। पुन्हा एकदा फटका चांगला आहे। अर्जुन बांगरच्या गतीचा केलाय वापर, कलात्मकता होती या फटक्यामध्ये, क्लास होता अगदी जो कॅपिटल लेटर मध्ये लिहिला जावा। दहिवलीचा बॅकफुटला येऊन हलक्या हाताने पंच केलं, पुश करो खुश रहो, अगदी असंच काही घडलं आणि चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला चौकार अर्जुन बांगरच्या विरुद्ध ठोकलाय। हा बॅक टू बॅक दुसरा 2 चौकार आतापर्यंत आलेत आणि धावफलक जाऊन पोहोचता वेगानं फ्लॅग होत असताना आणि या स्पर्धेतली दुसरी टीम दहिवली टॉस जिंकून जी बॅटिंग घेतीये। एक संघ होता कालच्या दिवसामध्ये नाणेफेकी जिंकून फलंदाजी केली, फारसं मोठं टार्गेट लावता आलं नाही, पराभवाचा स्वीकार त्यांना करावा लागला। बॉल तयार अर्जुन बांगर आणि यावी सफलता मिळणार होती। कॅच झाली आहे ड्रॉप, आउटफिट फास्ट, हे धडाकेबाज क्रीडा नगरी आहे आणि चेंडू दणदण करत चाललाय। धडाकेबाज चौकार सलगचा तिसरा अर्जुन बांगरला ठोकलाय। पहिल्या षटकाचा खेळ झालाय संपन्न, रन झाले 13, पेनल्टीच्या 8 केल्या जातील 2, टोटल एका ओव्हर नंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 15। आपण चर्चा करत होतो की जितकी मोठी स्वप्न तितकी मोठी संकट आणि जितकी मोठी संकट तेवढंच मोठं यश, याचं एक उत्तम उदाहरण। जो खेळाडू नक्कीच त्याच्या पायातना घालायला त्याच्याकडे बूट नव्हते, त्याचे वडील त्याला सांगायचे की बेटा क्रिकेट हा मोठ्या लोकांचा खेळ आहे आणि IPL ऑक्शनच्या 3 दिवस आधी नक्कीच त्याचा भाऊ देखील गमावला आणि ज्या खेळाडूनं ज्यावेळी त्याच्या IPL कारकिर्दीमधलं डेब्यूट केलं नक्कीच राजस्थान या संघासाठी आणि पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी एक दर्जेदार कॅच घेतली आणि ज्यावेळी तो बॉलिंग साठी आला त्यावेळी त्यानं 3 फलंदाजांना IPL धर्तीवरती डेब्यूट करताना बाद केलं। म्हणजेच कष्टांना एक ना एक दिवस रंग दाखवतात, ते कष्ट तुम्हाला करायचे आणि दहिवली टीम सध्या तेच करतीये। सुरुवातीचे 3 चेंडू फक्त एकच धाव आली आणि तदनंतर दहिवली अडचणींसमोर थांबणार हे गाव नाहीये हे त्यांनी सांगितलं शहापूर मधील या अर्जुन बांगरच्या क्रिकेट संघाला। एका ओव्हर नंतर रन झाले 15, बॉलिंग ट्रॅक वरती रोशन आलाय, पॉवर प्ले 2 सुरू झालाय। फ्लिक ऑफ द रेस्ट मनगटाच्या साह्यानं वळवलाय, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट। अतिशय दर्जेदार हा फटका होता, अगदी विराट कोहलीनं फ्रंट फुटला येऊन लेग ग्लान्स फ्लिक सोबत करावा अगदी तशीच काही अनुभूती या फटक्याच्या माध्यमातून आली। 2
धावा फलकावरती नोंदवल्या जातील. धाव फलक 2 ने पुढे सरकत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्ड वरती 17. बिल गेट्स त्याचं एक वाक्य, इफ यू बॉर्न पुअर इट नॉट युअर मिस्टेक बट इफ यू डाय पुअर इट्स युअर मिस्टेक. जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला ती तुमची चूक नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो तुमचा दोष आहे. आणि या खेळाडूची सुरुवात अगदी तशीच काही झाली. सुरुवातीला त्याला अकाउंट ओपन करण्यासाठी तिसऱ्या चेंडूची वाट पाहावी लागली आणि आता तोच फलंदाज संकेत तुटून पडलाय, तो म्हणजेच बोरशेती संघाच्या गोलंदाजावरती. हा चौथा चौकार आला या डावातला. धावफलक 4 न पुढे सरकलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फ्लॅग होती 21. स्वतःचे मायनस पॉइंट माहिती असणं हा तुमचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. आणि अगदी सुरुवात शांत झाली तरी देखील बंटी संकेत भागीदारी चांगली करतात. फुल्लर लिंत होता, बॅटची आतली कडा, रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. स्वतः गोलंदाज इथे बॅकअप देतील, तो पण एक सिंगल रोखता येणार नाहीये. अगदी बॅटची चायनीज कट होती, आतमध्ये लागल्यानंतर चेंडू मागे आला, एक चिकी सिंगल कंप्लीट झाली. संघ 1 ने पुढे जातोय आणि स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतो बंटी ज्यानं डावाची सुरुवात अतिशय संयमानं आणि आक्रमकतेनं 3 बॉल मध्ये 400च्या स्ट्राईक रेटनं 12 धावेनं केली आहे. स्पीड अप करायचंय, थोडस फास्ट खेळायचंय. ओव्हर द विकेट. फार चांगली लाईन आहे, फार चांगली लाईन आहे. फलंदाज जसे शफल झाले त्याला फॉलो केलं. गुडलिंग स्पॉटचा जो एरिया आहे तिथे चेंडू पीच झाल्यानंतर थोडस खाली देखील राहिलाय. चावी तुम्ही विसावा रिसॉर्ट एंड बॉलिंग करता तर तुम्हाला या एंड बॉलिंग साठी बेनिफिट आहे, कारण विकेट मध्ये थोडासा ओलसरपणा आहे. मग हा चेंडू अर्ध्या विकेट वरती आणि सरळ जाईल. हायवे रोडच्या अगदी त्या बाजूला जो षटकार येण्याची आम्ही वाट पाहत होतो, आज तो दहिवलीच्या फलंदाज बंटीच्या बॅट मधून आलाय. इट्स बिग हिट, धडाकेबाज षटकार. एक वेगळी शैली आहे. अगदी फेसच्या समोर दोन्ही हात येतात, नंतर एखादा पडदा खोलावा गॅलरी मधनं, समोरच्या बाल्कनी मधनं समोरचं चित्र अगदी पाहावं, तसं एन्जॉय करत असताना क्रिकेटला जेपी बॅकफुटला लेग कट करायचं होतं. इनफिल्डच्या वरनं चेंडूनी बॅटचा संपर्क नाहीये. लाऊडली अपील जरूर झालं यष्टीरक्षकाकडनं. रोशनचं षटक देखील महागडं ठरलंय. पहिल्या षटकामध्ये अर्जुन बांगर खर्च केल्या 13, पेनल्टीच्या 2 धावा आफ्टर 1 ओव्हर 15. या षटकामध्ये आपण पाहिलं षटकाराला 1, चौकाराला 1. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्ड वरती 29 धावा धाव फलकावर. सुरुवात फार चांगली केली बोरशेती क्रिकेट संघानं. मात्र टॉस जिंकून आम्ही बॅटिंग का घेतली आहे, अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईल अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. ज्या ऑस्ट्रेलियन टीमनं विश्वचषकामध्ये सगळ्या संघांना सळो की पळो करून सोडलं आणि डिपेंडिंग वर्ल्ड कप चॅम्पियन नक्कीच आपण पाहिलं ऑस्ट्रेलिया टीमला, ते देखील नाणेफेकी जिंकून रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली नेहमी फलंदाजी करत असत आणि टॉस जिंकून फलंदाजी करून एक मोठं टार्गेट सेट करणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट असायचं. प्रथम पारितोषिक ग्रामीण गट 51,000 रुपये 51 ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलंय. कैलास चषक कैलासवासी मंगलशेठ नदू शिंगोळे यांच्या स्मरणार्थ श्री राजेंद्र मंगल शिंगोळे यांच्याकडून आलाय, तर ते आमचे ट्रॉफीचे जे स्पॉन्सर आहेत त्यांचे ते शुभागमन झालाय, तर त्यांचं आपण करूयात मनपूर्वक वेलकम. आणि 30 तारखेला वडवली गावाची यात्रा देखील आहे, म्हणजे आधीच वडवली गावाची जत्रा धडाकेबाज चषक आणि त्यांच्या गावाच्या देवाची यात्रा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे एकाच दिवशी 2 मोठे सण काय योगायोगालाय. अर्जुन बांगर आलाय, कमबॅकची गरज, विकेटची नितांत गरज आहे. हे 2 फलंदाज जर अशाच प्रकारे खेळत राहिले तर धावफलक 70च्या वरती जायला वेळ लागणार नाहीये. अर्जुन बांगर या शहापूर बेल्ट मधला फार मोठं नाव आहे. जसं आम्ही गोटेगड टीमला पाहतो, रोहन शेखे त्याच्या आर्मीला पाहतो, अगदी अर्जुन बांगर, कल्पेश जाधव, मुस्तफा शेख ही फार मोठी नावं आहेत शहापूर क्रिकेट मधली. आणि अर्जुन बांगरची वापसी
खरा योद्धा तोच असतो जो दबावामध्ये देखील संघाला सावरतो आणि कष्ट इतकं करा की गरिबी पळून जाईल, कष्ट इतकं करा की गरिबी पळून जाईल आणि स्माइल अशी ठेवा की दुश्मन देखील जळून जाईल. आणि 2 चेंडू डॉट आले. कमबॅक फार चांगलं पाहायला मिळालं. पाहायचंय शेवटच्या टप्प्यापर्यंत काय टार्गेट सेट करतीये टीम दहिवली. टॉस जिंकून करतीये ती टीम बॅटिंग. ओव्हर पिच लॉफ करायचं होतं आडवा बॅटनं. बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर आलाय आणि अर्जुन बांगरच्या खात्यामध्ये होतीये पहिली विकेट ऍड आणि फलंदाज बाद होतोय आणि अर्जुन बांगर सांगतोय तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा आणि संघाला गरज होती विकेटची तर अर्जुन बांगरला यावं लागलं आणि त्यांना विकेट मिळवून दिली आहे. बाउंड्री क्रॉसिंग आहे. प्लेयर थांबू नका, यायचं तुम्ही लगेच बाहेर. आणि नवीन फलंदाज फास्ट जाईल मैदानाच्या आतमध्ये. कम ऑन डीजे नाना. हँड होता पडल्यानंतर चेंडू गुड लाईन स्पॉट वरनं टॉस देखील झाला आणि हा अर्जुन बांगर मुन्ना सर आता ओरिजिनल आलाय. पहिल्या ओव्हरच्या 3 बॉल मध्ये पाहिला तो मी म्हणेल त्याची कॉपी डुप्लिकेट होता. आता तुम्हाला ओरिजिनल अर्जुन बांगरचं कमबॅक इथे पाहायला मिळत आहे. ग्रेट कमबॅक. 4 चेंडू कोणतीही धाव नाहीये आणि हा चेंडू देखील अर्जुन बांगरच्या वेगाचा बोलबाला. लगातारचा हा 5वा डॉट. 1 विकेट देखील आली आहे. या स्पर्धेतलं निर्धाव षटक आता पाहायला मिळेल का अर्जुन बांगर कडनं याकडे लक्ष प्रत्येकाचं लागलंय. अप्रतिम वापसी केली अर्जुन बांगरनं. इतिहासातून शिका, वर्तमानातून जगा, भविष्यावर भरवसा ठेवा, पण सर्वात महत्वाचं उत्सुकता सोडू नका आणि धडाकेबाज चषक 2021 मधलं हे निर्धाव षटक 4थ्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाज अर्जुन बांगर. नाम तो सुना ही होगा. राजा के कदम जिस जगह पे पड़ते हैं कामयाबी वही से कदम चुमती है आणि बोरशेतीचा हा राजा अर्जुन बांगर ज्यानं टाकलंय विकेट. मेडन षटक 2 फलंदाजांना बाद केलं आणि मेडन ओव्हर हा एक मोठा कारनामा 47व्या पर्वातील सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल. धडाकेबाज चषक वडवलीमध्ये बोरशेती शहापूरचा स्टार अर्जुन बांगरच्या नावावर. एस डीजे नाना. एकोणतीस धावा. कुणीतरी येऊन प्रवीण बदल घडवेल याची वाट बघत पाहण्यापेक्षा स्वतःच येऊन बदल घडवा आणि अगदी तोच अमूलाग्र बदलाव अर्जुन बांगरनं केला. आता सरासरी 10 पेक्षा खाली आली आहे. 3 षटकं झाली आहेत. 29 झालेत. 4थं षटक सुरू होईल. मुन्ना पवार दोन्ही अंपायर एकमेकांसोबत चर्चा करत असताना पाहायचंय काय निर्णय नक्कीच इथे येतोय. मुन्ना पवार सरांना आपण पाहतोय ॲज ऑफिशियल्स. शहापूर मधून बिलॉंग करतात मुन्ना पठाण सर. शहापूरचं क्रिकेट घडवण्यामध्ये या नावाचं देखील फार मोठं योगदान आहे आणि आज शहापूरची शान तुम्हाला मुरबाड मध्ये पाहायला मिळतीये अंपायरिंगची भूमिका करताना. अतिशय चांगला बॉल आहे आणि अंपायरचा इशारा हा नो बॉल आहे आणि नो चेंडू का आला तर याचं कारण फोल्डिंग मध्ये मिस्टेक झालेत. तुम्ही पाहता यष्ट्यांच्या मागे 1, 2, 3 फिल्डर फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दरम्यान. त्यामुळे हा चेंडू नो बॉल घोषित केला गेलाय. म्हणजे एक्स्ट्रा रन देखील ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये आणि आता समीकरण बदलेल. 3-0-30 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिटची संधी. फ्री हिटची संधी आता चालून आली आहे.
बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर ओव्हर द विकेट. इथं बॅटची बाहेरची कडा फ्री रनआउट मिळू शकतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर यष्टीरक्षकानं अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू अडवला. अन्यथा एक्स्ट्रा रणनीती मिळू शकत होत्या, बॅकअप नव्हतं आणि यष्टीरक्षकानं पाहिलं की बॅकअप नाहीये, स्वतःला झोकून दिलं, पायाचा वापर झाला आणि नक्कीच काही रन्स त्यानं जरूर वाचवलेत. एक सिंगल ऍड झाली एका धावेच्या मदतीनं. टीम पुढे सरकतीये, स्कोर कार्ड जाऊन पोहोचला धावफलकावरती, ते म्हणजे 31. स्वप्ने सत्यात येण्यापूर्वी आपल्याला ती स्वप्न पाहिली पाहिजेत आणि स्वप्न सत्यामध्ये करायची असतील तर त्यासाठी मेहनत ती देखील केली पाहिजे. ती मेहनत करत असताना आज सगळे संघ पाहायला मिळतात. लाईन चेक करावी लागेल. डावा स्टिकचा बॉल बाहेर आहे. एव्हरी डिलिव्हरी आउट ऑफ द लेग स्टंप, दिस कॉल्ड द वाईट. अर्जुन बांगरनं टाकलेलं षटक, अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे आणि जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. पहिल्या षटकामध्ये 13 रन्स आल्या, त्यानंतर सेकंड स्पेल मध्ये तो घातक ठरला. मडन षटक त्यानं टाकलं, दबाव थोडासा बनलाय टीम दहिवली वरती. त्या दबावातून पाहायचं बाहेर येईल का टीम. शॉट ऑफ लेन, परफ्यूम बॉल आहे, मात्र अगदी डावा स्टिकच्या बाहेर. हुक तर जरूर करायचं होतं आणि समोरून चेंडू निघून गेला, मात्र डावा स्टिकच्या बाहेर होता. नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय फरडे धसई आणि त्यांच्या विरुद्ध जयहिंद देवरुंग. धसई टीम खेळतीये. लास्ट इयर आम्ही धसईची टुर्नामेंट देखील कव्हर केली. फार प्रेम मुस्तफा शेख असतील, पप्पू दादा असतील, त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं. ऑन साइडला आडवा बॅटनं चेंडू चालला डीप मध्ये मिड विकेटला. फुलडा तिथे तैनात झाली आहे. मिस्टेक. बॅकअप जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 रन कंप्लीट झालेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. थ्रो फार चांगला आलाय. कलेक्टिंग देखील लाजवाब. यष्टिकाची धडपड सुरू आहे. 1 रन शॉट. एक धाव शॉट आली आहे. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये नक्की जी घाई गडबड झाली त्यामध्ये बॅट ग्राउंडिंग करताना मिस्टेक झाली. ती म्हणजेच फलंदाज किशोर कडनं आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकती आहे. टीम जाऊन पोहोचली आहे 35. ओव्हर नंबर सुरू आहे 4. समोर बोरशेती. फार मोठी फलंदाजी या संघाकडे आहे. टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. जर 50 धावेचा एक फायटिंग टोटल लागला तर नक्कीच दहिवलीच्या कॅप्टनचा जो विश्वास ना त्यांच्या गोलंदाजावरती की आम्ही बनवलेला धावा आमचे गोलंदाज डिफेंड करतील, तर या मॅच मध्ये फार रंगत वाढणार आहे. कारण 50 म्हटलं तर नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक चांगलं टार्गेट आहे, यात ती मात्र शंका नाहीये. सध्या झालेच स्कोर कार्ड वरती 35. अजून येणार एक षटक बाकी आहे. या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाज तयार झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती तेजस. ओव्हर नंबर 4 सुरू असताना स्पीड अप करा, थोडस फास्ट खेळा. वेळ थोडासा जास्त जातोय. आज आपल्याला 7 सामने कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसातून एक टीम पुढे सरकेल. कालच्या दिवसामध्ये आपण सेमी फायनल पाहिली. शिरगाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम सोनापाडाच्या दरम्यान. सोनापाडा संघ फायनल मध्ये इंटर झालाय मुरबाड ग्रामीण बेल्ट मधनं. आज तुम्ही पडगा, भिवंडी, शहापूर या बेल्ट मधल्या टीम पाहता. कल्याण टिटवाळा. फटका मिस टायमिंग. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अर्जुन बांगर. कॅच झाली आहे ड्रॉप आणि रन्स देखील मिळतील 2. अर्जुन बांगरकडनं या चुका अपेक्षित नाहीयेत. बोरशेती संघाला त्यांच्या समर्थकांना धावफलक 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 37. या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजे 3. कारण 2 व्हाईट बॉल आले, एक नो बॉल आला. एक लांब लचक षटक टाकावं लागतंय, ते म्हणजेच गोलंदाज तेजसला. फ्रंट फुटला आले. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. बेल्स डाऊन द ग्राउंड. बॅट्समन बॅक टू डग आउट. लागलाय धक्का. नंबर 3 दहिवली क्रिकेट संघाला. फलंदाज इथे होतोय बाद. अगदी 350 वर्षापूर्वीची परंपरा आणि त्यांचं जे इतिहासाचं यांच्या गावाचं पुस्तक आहे त्यामध्ये महाराजांच्या नावाचा देखील उल्लेख आहे. काल चर्चा होत होती नक्कीच रात्री नावामध्ये काय. सतीश दादांना फार सुंदर उदाहरण दिला. मात्र एवढंच सांगेल सतीश दादा, 350 वर्षानंतर आजही तुम्ही
जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जा, छत्रपती शिवाजी महाराज की आवाज फक्त कानावरती पडला ना, हृदयातनं होटावरती जय बाहेर येतं. हे कार्य होतं श्रीमंत योगी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं. मागचे 10 चेंडू कोणती बाउंड्री नाहीये, फार चांगला कमबॅक झालाय, मोठे फटके थांबवले गेलेत, लॉंग ऑनला बॉल चाललाय, चेस फिल्डर साठी फार चांगलं क्षेत्ररक्षण, कलेक्टिंग चांगलं झालं, थ्रो चांगला आलाय, परतावं लागेल, यस अंपायरचा फिंगर अप, एक रन शॉट. म्हणजे यानंतर कोणती धाव मिळणार नाहीये आणि विकेट देखील जाईल आणि धक्का लागेल. हा चौथा फलंदाजी करणारा दहिवली क्रिकेट संघाला आणि बोरशेतीला मिळत आहे सांघिक यश. यस कम ऑन डिजनाना. झालाय 6 नंबर वरती सतीश, जो पिन हिटर बॅट्समन त्याच्या सोबतीने मैदानावरती आपण पाहतोय. नुकताच फलंदाज ऍड झाला नंबर मनोज, नंबर 5 आणि 6 वरती आलेले फलंदाज. आणि पुन्हा एकदा अंपायरचा इशारा, नो बॉल. अगदी विकेटच्या समोर थांबले तर मग हा चेंडू नो बॉल घोषित केला गेला. आधीच तुम्ही ट्रॅक वेगळी घालून आला, ती 2 रनची पेनल्टी आणि तोच एक क्षेत्ररक्षक सातत्यानं फार मिस्टेक्स करतोय आणि फार फार मोठी किंमत मोजावी लागतीये. जिथे आता वाटत होतं की विकेट मिळेल, एक चांगला बॉल पाहायला मिळेल, तिथे 1+1 अशा 2 धावा देखील आल्या. 2 धावेच्या मदतीने टीम पुढे सरकतीये, ती म्हणजेच दहिवली. सॉरी रन नाहीये, म्हणजे एकच धाव असेल. मतलब फ्री हिट. नेक्स्ट बॉल मुकेश अंबानी, नक्कीच व्यावसायिक क्षेत्रातील एक फार मोठं नाव. त्यांचं एक वाक्य आहे, प्रत्येक पाऊल हे कधी योग्य नसतं, पण धोके पत्करून त्यातून जे शिकून पुढे जातात ते ध्येय नक्की गाठतात. सातत्यानं धोके टीम दहिवलीच्या समोर, सातत्यानं अडथळे टीम बोरशेतीच्या समोर, मात्र दोन्ही संघर्ष फार चांगला करतात. हाफ ट्रॅकर फ्री हिट होता, मिस्की हुक आहे, रिझल्ट चांगला, बॉल चला फाईन लेग लाव, फास्ट चेंडू थांबणार नाही. वाऱ्याच्या वेगानं, वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. फाईन लेगला तब्बल 11 चेंडूंची वाट पाहिल्यानंतर हा मोठा फटका आलाय, चौकार. मग एक्स्ट्रा रन फार आल्या. हे षटक आपण पाहू. या षटकामध्ये जर विचार केला तर स्कोरबोर्डचं जे स्कोरचं बुक होतं ते देखील. स्वामी विवेकानंद, एखाद्या दिवशी जेव्हा आपल्याला कोणतीही समस्या उद्भवत नाही आणि आपण चुकीच्या मार्गावर जाहात याची आपल्याला खात्री असू द्या, तो दिवस तुमच्यासाठी एक प्रेरणादायी ठरेल. कारण हरला तरी चालेल, फक्त जिंकणाऱ्यानं स्वतःहून म्हटलं पाहिजे की हा खेळ आयुष्यातला सर्वात कठीण खेळ होता. मागचे 2 सामने ते चित्र पाहायला मिळालं नाहीये, त्यामुळे जे प्रेक्षक आहेत थोडेसे नाराज आहेत. 2ही सामने आपण पाहिले. पहिली मॅच कुकसे फार मोठ्या फरकानं त्यांनी जिंकली, 67 धावा, 29 धावेच्या फरकानं त्यांनी तो सामना जिंकला. नंतर चेस करायच्या होत्या मस्कळ विरुद्ध रायतेला 22 आणि त्यांनी ते टार्गेट चेस केलं होतं. अवघ्या 10 चेंडू मध्ये षटकार त्यांनी मारले होते 3, एक चौकार देखील तिथे पाहायला मिळाला आणि ती मॅच अगदी लवकर फिनिश झाली होती. ती म्हणजेच रायते क्रिकेट संघासाठी. म्हणजे ज्यावेळी दुसरी फेरी सुरू होईल तुम्हाला सामना पहिला पाहायला मिळेल, रायते आणि त्यांच्या विरुद्ध टीम विकी स्पोर्ट्स कुकसे. सध्या मॅच सुरू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या फेरीतला हा सामना सुरू आहे, तो म्हणजे तिसरा. यानंतर चौथ्या मॅचच्या टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय फॉर 11 धसई कॅप्टन शहापूरचे युवराज मुस्तफा शेख, त्यांच्या विरुद्ध जय हिंद देवरुंगचा यंग रायझिंग सुपरस्टार. ज्या टीमची गोलंदाजी ती त्या संघाची ताकद, बलवान हनुमानचा संघ, आकाशचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल तर दोन्ही टीमच्या कॅप्टन रिपोर्ट करायचं आहे. ज्या टीमचे कॅप्टन नसेल त्या टीमला 2 बॉलची पेनल्टी आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. वेलकम बलवंत आणि आकाश आणि ऑल टीम, स्वागत आहे आपलं. या बेल्ट मध्ये हा संघ सातत्यानं खेळतो.
मिस्तामिंग लिडिंग एज बॉल हवे त्या कॅच मात्र सेफली लँड झाली आहे. नो मॅच लँड मध्ये सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. आता बॅट ग्राउंडिंग करताना ना फार विचार करतील हे खेळाडू, कारण याआधी त्यांनी 2 रन शॉट टाकलेत, त्यामुळे त्याची किंमत ना त्यांना मोजावी लागली आहे. आकाश स्वागत होतं. आवर्जून सांगेल महापौर चषक 2021 सिटी इमर्जिंग नक्की जे जे क्रिकेट फॉर्मॅट भिवंडीमध्ये त्यामधील चॅम्पियन टीमचा हा प्लेअर होता. साई स्पोर्ट्स खारबाव या संघाच्या माध्यमातून सिटी इमर्जन क्रिकेट गाजवलं. बॅटन पॅड मध्ये लॉंगॉनला अफलातून फिल्डिंग खोदून काढलं होतं चेंडूला. 2 धावा नक्कीच वाचवल्या आणि यावेळी क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये लॉंगॉनला. या टीमची ताकद, या टीमचा ऊर्जा स्त्रोत अर्जुन बांगर. वेळ सोडून ना या जगात अचूक न्यायाधीश नाहीये, कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात, वेळ खराब असली तर आपले पण परके होतात. वेळच माणसाला व आपल्याला परक्यांची ओळख करून देते. कोरोनाच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा फार चांगला अनुभव माणसाला मिळाला. माणुसकी काय ते देखील आपल्याला शिकायला मिळालं. गोलंदाज तयार. बॅकलिपला खाली आणलं. इनसाइड आउट खेळायचं होतं. बॅटची बाहेरची गडा. डीजे नाना थोडस लक्ष असू द्या, सेटिंग चेंज झाली आहे नाना. हॅलो माइक चेक. हॅलो माइक चेक. थोडासा आवाज द्या. चेंडू कंप्लीट झाले. आतापर्यंत 3 धावा आले स्कोर कार्ड वरती. 3 बॉल मध्ये 5. 4 ओव्हर होते 42. 10.50 सरासरी संघ जाऊन पोहोचलाय 47-47 या आकड्यावर. लोवर फुल टॉस ड्राईव्ह केलं समोर. मिडॉनला फिल्डर नाहीये. चेंडू चालला डीप मध्ये लॉंग ऑनला. थोडासा वेळ लागला चेंडू उचलण्यासाठी. अर्जुन बांगरकडनं आज फार मिस्टेक होतात फिल्डिंग मध्ये. पहिलं षटक त्याचं महागडं जरूर ठरलं, मात्र नंतर त्यानं स्वतःला सिद्ध केलं. कमबॅक त्याचा फार लाजवाब राहिला. या स्पर्धेतलं मेडल षटक त्याच्या नावावरती राहिलं आणि सध्या गोलंदाजी करतोय तो म्हणजेच बॉलर प्रशांत. सध्या फलंदाजांना त्यांना शांत जरूर ठेवलंय. कोणताही मोठा फटका 4 चेंडू मध्ये आला नाहीये. गोलंदाज तयार. यावेळी देखील मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफ साठी चेस. बॉल थांबणार नाही. अगदी फास्ट आहे. अगदी जो जमिनीवरती गवताचा काहीसा गालिच आहे त्यावरून घरंगळत बॉल गुदगुल्या करत लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॉपी बुक स्टाईल एक तंत्र शुद्ध फटका चौकार देऊन जाईल फलंदाजी करणाऱ्या दहिवली क्रिकेट संघाला. अगदी फार वेगानं क्षेत्ररक्षक आले, मात्र चेंडू थांबवू शकले नाहीयेत, कारण पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट देखील सापडते आणि हा चौकार संघाला एक चांगल्या स्कोर कार्ड पर्यंत घेऊन जातो. 51 धावा. हाफ ट्रॅकर बॅटची बाहेरची कडा स्लॅश करायचं होतं पॉइंटच्या वरनं. एखाद्या नक्कीच फळावरती जशी आपण नाईफ अर्थात सुरी फिरवतो अगदी तसाच हा फटका कापायचा होता. डीप बॅकवर्ड पॉइंटला 2 धावामध्ये मिळाले. यष्टीरक्षकाकडनं चूक झाल्यानंतर आणि या 2 धावेच्या मदतीनं पहिल्या डावाचा खेळ इथे झालाय संपन्न. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 53 आणि 55 आणि 56 धावेचं लक्ष इथे सेट झालंय. 56 धावा करायच्या दुसऱ्या सत्रामध्ये. ज्यावेळी फलंदाजीसाठी उतरेल तो म्हणजे संघ अर्जुन बांगरचा. बोरशेती टॉस जिंकून बॅटिंग घेतली दहिवलीनं. 11च्या सरासरीनं रन झालेत. 11.20च्या सरासरीनं टार्गेट त्यांनी सेट केलंय. आपण जाऊया आता इथनं टॉस बॉक्स मध्ये जिथे केला जाईल नाणेफेकीचा कौल. टीम फर्ड 11 धसई आणि त्यांच्या विरुद्ध जय हिंद देवरुंग. एका बाजूला मुस्तफा शेख, दुसऱ्या बाजूला आकाश.
मुस्तफा आवर्जून वेळ मिळाला तर तुम्हाला वाचा. खरा संघर्ष जीवनाचा आणि एका मोठ्या स्पर्धेचा काय असतो तुम्हाला ही स्मरणिका जरूर सांगून जाईल. आपण आकाशला देखील ही स्मरणिका देतोय. तर नाणेफेकी जिंकली आहे जय हिंद देवरुंगच्या कॅप्टननं. मान्यवरांचे खूप खूप आभार. आकाश सोबत आपण चर्चा करू. टॉस जिंकलाय आणि निर्णय सर्वात आधी काय आणि तुझ्या माहितीसाठी समोर शहापूर मधला दसई संघ जो गत वर्षी या स्पर्धेचा उपविजेता होता, निर्णय काय असेल? फलंदाजी करणार. टॉस जिंकून फलंदाजी. नुकतंच मी म्हणालो कॉम्बॉक्स मध्ये की कल्याण बेल्ट मध्ये ज्या टीमची ताकद गोलंदाजी आहे तो संघ आणि फलंदाजी हा संघ का करतोय त्याचं कारण आता मागचे 2-3 सामने पाहिलं. अगदी चेस करताना ज्यावेळी 6 बॉल 7 6 बॉल 6 रन बॉल मॅच फिनिश करता येत नाहीये, कुठे कमी पडतोय सध्या जय हिंद देवरुंग संघ? कारण फॉर्म साठी सध्या तुम्ही फार झगडताय. काय नाही चाललंय आता क्रिकेट आहे, कधीतरी हार घ्यायला लागते आपल्याला पण. कधी कधी जिंकलेले सामने देखील सध्या तुम्ही गमावता. त्यामुळे आज टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? कारण नंतर तुला अख्तर मुस्तफा असे मोठे मोठे एक तगडे फलंदाज त्यांना रोखायचंय. काय माइंडसेट आहे? 5 ओव्हरच्या मॅच मध्ये किती टार्गेट सेट करायचंय? 60+ मारण्याचा प्रयत्न करू. आजची पहिली मॅच टार्गेट चेस झाला नाही, दुसरा सामना सहज चेस झाला. या मॅच मध्ये 55 झालेत प्रथम बॅटिंग करताना दहिवलीच्या, म्हणजे रन्स बनतायत देखील आणि डिफेंड देखील होतात. आणि समोर दसई टीम एक मोठा संघ आहे. आकाश जर देवरुंगाव म्हटलं तर आवर्जून सांगेल सगळ्यात जास्त टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा जर कोणत्या गावामध्ये होत असतील तर ते देवरुंग आणि बापगाव बेल्ट आहे. त्याच बेल्ट मधली ही टीम तिथलं जे क्रीडा नगरी आहे छत्रपती क्रीडा नगरी बापगाव, त्या विभागातील क्रिकेटचं माहेरघर आहे. अनेक स्पर्धा आजवर तू जवळून पाहिले, तुम्ही देखील स्पर्धा भरवता. मग ते धडाकेबाज चषक का म्हणशील या क्रिकेट स्पर्धेबद्दल? आम्हाला मी तर पहिले धन्यवाद करेन मयूर दादांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आयोजनाबद्दल काही बोलण्यासारखं आहेच नाही. एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळण्याची संधी दिली त्यांचा आभार मानतो मी. म्हणूनच तर हा मुरबाड क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे. विश यू ऑल द बेस्ट. तर आपल्या समोर आता मुस्तफा शेख. हा चेहरा मित्रांनो लक्षात ठेवा. ज्यावेळी गतवर्षी धानिवलीच्या विरुद्ध ही टीम फायनल खेळली, हे तेच नाव आहे मुस्तफा शेख. एकदा जोरामध्ये टाळ्या होत्या आपल्या हळदीच्या दिवशी देखील, जो या धडाकेबाज चषकामध्ये गावासाठी खेळण्यासाठी आला, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. मुस्तफा शेख नेहमीच खेळतो दसई गावासाठी. टॉस जिंकलाय, तू निर्णय जर घेतला असता, ऑलवेज तुम्ही चेस मास्टर आहात, नेहमीच फिल्डिंग घेता, जे हवं होतं ते मिळालं. आता काय माइंडसेट, कशा प्रकारे या टुर्नामेंट कडे तू पाहतोस? आणि गतवर्षी तू जो कारनामा केला, अगदी तो टेनिस बॉल क्रिकेट साठी एक आदर्श क्षण होता, एक अभिमानाचा क्षण होता. काय म्हणशील धडाकेबाज चषकाबद्दल? तुझ्यासाठी स्पर्धा किती इम्पॉर्टंट आहे? खूप महत्त्वाची होती आणि यावर्षी मला शक्यतो एंट्री मिळाली नसती, कारण की मी खूप लेट झालो होतो त्यांना सांगायला. पण त्यांनी मला खूप आमच्या टीमला मान दिला, सन्मान दिला. त्यांचा मी खूप आभारी आहे, कारण की टीम आम्हाला एंट्री मिळाली. आणि नक्कीच आमचे यावर्षी 3 ते 4 प्लेयर आम्ही नवीन यंगस्टर खेळतो आहे आणि टीम कॉम्बिनेशन खूपच चांगले आहे. आणि धडाकेबाज चषक वडवली म्हणजे मुरबाडचं सगळ्यात टॉपची टुर्नामेंट. खूप छान वाटतं खेळायला इथे आणि खूप मजा पण येईल मॅच बघायला, खेळायला. नक्कीच समोर एक चॅलेंजेबल बॉलिंग अटॅक देखील असेल आणि मुस्तफा शेख म्हटलं तर मोठ्या फटक्यांसाठी चालला जातो. पाहिजे हा सुनामी बरसेल की इकडे हा आग उगणारा गोलंदाज त्यांना निस्तानाबूत करेल. मंजिरी 11 दसई या नावानं टीम खेळ, कारण याच विभागातील जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी पुरस्कृत केलेली टीम इन ऍक्शन मध्ये मॅच सुरू झाली आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय आणि आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन धडाकेबाज चषकामध्ये अजून धूमधडाका वाढवण्यासाठी ऐकूयात वाकडीचे समालोचक प्रवीण गायकर यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू ओमकार. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही धावा पाहिल्यात 55 आणि इथे 56 धावांचं टार्गेट. कपाली केशरी गंध आम्हा शिव छत्रपतींचा छंद, मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब जगदंब. 11.20च्या सरासरीने इथे धावा बनवाव्या लागतील. पहिलाच बॉल चांगला होता, त्याच्यावर हल्ला चढवला होता बॅट्समन आणि इथे झेल बाद होतील फलंदाज. बघा चौकार आल्यानंतर निर्धाव चेंडू फेकला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा मानस इथे फलंदाज झालेत बाद. डीजे तर नक्कीच इथे तुम्ही पाहू शकाल पहिला गडी गमावलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग घेतली होती ती म्हणजेच दहिवली क्रिकेट संघानं आणि नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीसाठी येईल खऱ्या अर्थानं धानिवली क्रिकेट संघ. मागच्या वर्षीचा विजेता संघ ज्यांना आयकॉन खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलात एजाज कुरेशी आणि त्यांच्या समोर फाईट झाली होती दसई क्रिकेट संघाची. हे दोन संघ तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळतील जे आमने सामने पहिल्या फेरीतील शेवटचा सामना
ज्यावेळी फायनल झाली होती मागची त्यावेळी दानिवली संघाचे आयकॉन होते एजाज कुरेशी, जे सध्याच्या घडीला सर्वात डावखऱ्या हाताचे फलंदाज ओळखले जातात. रायगडमध्ये विचुंबेच्या मैदानावरती आले होते, भरपूर चांगली अर्धशतकी खेळली त्यांनी केली होती. विजय पावले असतील, त्याच्यानंतर कृष्णा सातपुते, त्यांच्या समवेत फरडे दसई संघाचे आयकॉन खेळाडू होते. आणि मला दानिवली क्रिकेट संघाने चॅम्पियन मागच्या वर्षीचं विजेतेपद पटकावलं होतं. तरी ते 56 धावा चेस करायच्या आहेत. सुरुवात चांगली झाली होती, त्याच्यानंतर फलंदाज झाले होते बाद आणि धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 4. राईट आर्म ओव्हर द विकेटने खूप चांगला बॉल होता, समोरच्या दिशेने केले व्ही शेप मध्ये. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल आणि एकेरी धावेच्या मदतीनं तुम्ही धावसंख्या इथे पाहू शकाल, ती म्हणजेच 5 या धावसंख्येवरती. बघा, जेव्हा सुरुवात झाली होती बॅटिंग करत असताना पहिल्याच षटकामध्ये 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या, 2 षटकामध्ये 27 धावा होत्या प्लस 2 धाव्यांची पॅनल्टी, म्हणजे 29 धावा 2 षटकामध्ये आल्या होत्या. आणि तिसरा षटक मात्र इथे निर्धाव गेला आणि बॅकफुटवर ढकललं, ते म्हणजेच त्या संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. बॅटची कडा इथे लागली, फर्स्ट स्लिप मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आणि जेव्हा जेव्हा तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं तेव्हा तेव्हा तुम्ही गोलंदाजांना भरपूर मदत करता आणि इथे भरपूर चांगलं आणि स्टँडर्ड तुमचा फिल्डिंगचा खूप चांगला असावा लागतो. आणि तिथे ही चांगली फिल्डिंग खऱ्या अर्थानं पाहायला मिळते, ती म्हणजेच दहिवली क्रिकेट संघाची. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत. बघा, चौकार आल्यानंतर संघाला कमबॅक कसा द्यावा आणि कशा पद्धतीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करावी ही साध्य करत असताना हा दहिवली संघाचा गोलंदाज तुम्ही सतीशला पाहू शकाल. छोटस आव्हान आहे जरूर, परंतु त्या आव्हानाला सामोरं जात असताना पहिला पॉवर प्ले मध्ये दर्जेदार गोलंदाजी. इथे खूप चांगला फटका आहे, मिडॉनला क्षेत्ररक्षक, भरपूर चांगली फिल्डिंग होत असताना पहिल्या चेंडूवर आलेला चौकार आणि त्याच्यानंतर मात्र फलंदाजांना बांधून ठेवलं या खेळाडूनं. फक्त एकच धाव दिली आणि या षटकामध्ये एकूण धावा दिल्या 5. पहिला षटक समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 56 धावांचा पाठलाग करत असताना 1 गडी बाद, 5 धावसंख्या, ती म्हणजेच बोरशेती क्रिकेट संघाची. तर नक्कीच इथे तुम्ही पाहू शकाल धावसंख्या पोहोचते ती तब्बल 5 या धावसंख्येवरती. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावींची गरज. काल खऱ्या अर्थानं संपूर्ण हिंदुस्थानावर, मुंबईवर भाड हल्ला. 26-11 म्हटल्यानंतर भरपूर काही गमावलं होतं, वीर जवान शहीद झाले होते. समुद्रामार्गे येऊन त्यांनी केला होता घातपात, सरसावले मग वीर पुत्र पुढे करण्यास 2 हात. कुठे रक्ताचे पाठ तर कुठे गोल्यांची बरसात, तरी मागे न फिरले ते शूरवीर वाघ. दिलं मायभूमीसाठी बलिदान, म्हणूनच आजही दिमागात उभा केला मुंबईतला ताज. आणि 26-11 झालेला बॉम्बस्फोट, मुंबई दहशती हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना या स्पर्धेच्या वतीने देखील श्रद्धांजली नक्कीच दिली. त्याच्यानंतर काल देखील सरपंच शेख उसाटण्याच्या मैदानावरती देखील भरपूर ज्या ठिकाणी स्पर्धा म्हणजे अखंड हिंदुस्थान तेव्हा श्रद्धांजली वाहत होतं आणि नक्कीच निष्पाप बली देखील गेले होते. त्यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. 24 चेंडू 51 धाव्यांची गरज असेल. बघा, जीवनामध्ये तुम्हाला कधी रिस्क म्हणजे चान्स मिळाली तर स्वार्थी नका बनू, एखाद्याचा सारथी बना. आणि इथे सारथी बनावे लागेल, कारण भगवद्गीतेमध्ये लिहिलंय, जब तक तुम्हारे पास है पैसा तब तक दुनिया पूछेगी भाई तू है कैसा. कहते ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आता कोण संघासाठी तारणार होईल, कारण पहिला विकेट सस्त्यावर बाद झाल्यानंतर इथे 24 चेंडू 51 धावेंची गरज. राऊंड विकेटने आले होते समोरच्या दिशेने, म्हणजेच स्वतःच्या फॉलोअर मध्ये खूप चांगला झेल. एवढं सोपं नसतं फास्टेस्ट बॉलरला आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं, परंतु खूप चांगलं फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. आणि दुसरा गडी बाद होईल, तो म्हणजेच बॅटिंग करणारा बोरशेती क्रिकेट संघाचा प्रशांत इथे बाद झाले. भरपूर चांगला कमबॅक. पहिल्याच षटकामध्ये देखील एक फलंदाज बाद झाला होता, दुसऱ्याचा षटकामध्ये संकेत बाद झालाय, म्हणजे जे सलामीला आले होते फलंदाज त्यातून तुम्ही पाहू शकाल इथे रोशनला बाद करण्यामध्ये यश लाभलं. आणि वन डाऊनचा फलंदाज इथे तुम्ही पाहू शकाल प्रशांतला बाद करण्यामध्ये यश आलं. तुमचा इम्प्रूव्हमेंट कसा असावा. इंग्लंड विरुद्ध वीरेंद्र सेहवाग जेव्हा पदार्पण केलं होतं तेव्हा 6व्या-7व्या क्रमांकावर ते फलंदाजी करत होते. त्याच्यानंतर चांगले इनिंग्स साकारल्या, मिडल ऑर्डर्स मध्ये त्यांनी अर्धशतक भरपूर ठोकली. आणि त्याच्यानंतर वीरेंद्र सेहवागला जी सलामी मिळाली तेव्हा कधीच त्या खेळाडूने मागे नाही पारलं. आणि 300 धावा ठोकत असताना मुलतान का सुलतान त्याला खिताब म्हणून गौरवण्यात आलं होतं. हे इम्प्रूव्हमेंट तुमच्याकडे असणं भरपूर गरजेचं असतं.
लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला एक्झिक्यूट केलंय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर येतील इथे वेगाने. एकच धाव कंप्लीट. थोडेसे फंबल होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु माघारी पाठवलं. त्याला माहितीये सलामीचे फलंदाज रोशन बाद झालेत, वन डाऊनचे फलंदाज प्रशांत बाद झालेत. अशा परिस्थितीने जी धावा घेण्यासाठी ज्या चुका होतील आणि त्याच्यासाठी रनआउटचा विकेट जाईल याच्या मात्र त्यांच्यात लक्ष नक्कीच द्यावं लागेल. तर एक धाव कंप्लीट होईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. मजा येईल मॅच मध्ये. अजूनही 22 चेंडू 50 धावींची गरज. म्हणजे स्कोरिंग कंपॅरिझन तुम्ही जर विचार केला, इथे 5 धावा झाल्या पहिल्या षटकामध्ये आणि जेव्हा बॅटिंग करत होती दहिवली क्रिकेट संघ तेव्हा त्यांनी धावा बनवल्या होत्या 13. म्हणजे कुठेतरी स्कोरिंग कंपॅरिझन जर तुम्ही विचार केलात तर इथे पार्ट जड असेल ते फिल्डिंग करणारा दहिवली क्रिकेट संघ. बॅटिंग मध्ये पॉवरफुल कामगिरी, गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी. आणि आता मात्र बोरशेती संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला हा जो पॉवर प्लेचा षटक आहे त्यातील उर्वरित चेंडू असतील, मला वाटते 4 ते 4 चेंडूमध्ये तुम्हाला धावा बनवाव्याच लागतील. 22 बॉल 50 धावींची गरज. राऊंड द विकेटने बॉलर इथे तयार होतील. चांगला फटका आहे, बरोबर बॅटच्या मधोमध रडार मध्ये आलेला हा चेंडू आणि तो जाईल वडोलीच्या प्लॉटच्या बाहेर. अगदी दर्जेदार स्टँडर्ड क्वालिटीचा षटकार. नक्की संघर्षमय षटकार तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. विजयाची चाहूल देणारा हा षटकार. भरपूर धावांचा पल्ला इथे पार करायचा आहे, परंतु चांगली इथे बॅटिंग तुम्ही पाहू शकाल. या निर्णायक क्षणी 2 फलंदाज बाद झाले होते, त्याच्यानंतर चढवलेला हा हल्ला. मात्र इथे संघाला एक कमबॅक देणारा षटकार तुम्ही नक्कीच पाहू शकाल. टीमची धावसंख्या पोहोचेल या षटकारीच्या मदतीनं तब्बल 12 या धावसंख्येवरती. 21 चेंडू मध्ये इथे 44 धावींची गरज. चांगला हा फटका होता आणि अशा फटक्यांची नितांत गरज असेल ती म्हणजेच बोरशेती क्रिकेट संघाला हार मानणार नाही, कारण प्रत्येक संघाला माहिती आहे की आपल्याला धडाकेबाज वडवलीचा चषक घरी घेऊन जायचा आहे. रनअप मध्ये थोडासा अडथळ नक्कीच असेल. असे चान्सेस असतात जेव्हा तुम्ही रनअप मध्ये चुकता त्यावेळी खराब चेंडू पडण्याचे संकेत असतात आणि स्वतः गोलंदाजांनी हेरलं की इथे ही चुकी नाही करायची. याच्या अगोदर षटकार आलाय, जर या रनअप मध्ये जर अडथळा आला आणि एखादा जर समजा खराब चेंडू पडला तर त्याच्या चुका नक्कीच त्यांना भोगाव्या लागतील. म्हणून बॅकअप घेतला, पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर तो जाईल. राऊंड द विकेटने आतापर्यंत 2 चेंडू भरपूर चांगले फेकले होते, परंतु त्याच्यानंतर ओव्हरपिच बॉलवर आलेला षटकार होता. फुल टॉस बॉल आहे, इथेही खराब चेंडू, परंतु दिशा देऊ शकला नाही व्यवस्थित चेंडूला, परंतु मिड विकेटला खूप चांगलं क्षेत्ररक्षक होत आहे. एकच रन कंप्लीट होईल. एक धावेच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल, ती म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. 20 बॉल अजूनही जिंकण्यासाठी इथे 43 धावींची गरज असेल. म्हणजेच पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर तुम्ही गोलंदाजी चांगली फेकण्यासाठी यशस्वी झालेत तर नक्कीच मजा येईल. आणि शेवटच्या 3 षटकामध्ये जेव्हा फिल्डिंग हटवली जाईल तेव्हा मात्र मेहनत करावी लागेल, ती म्हणजेच बॅटिंग करणारा बोरशेती क्रिकेट संघाला. आतापर्यंत समतोल खेळ तुम्ही पाहू शकाल, कधी षटकार तर कधी विकेट. गोलंदाज तयार. इथे हवेत आहे फटका, खूप चांगला, परंतु लॉंग ऑनचे फिल्डर इथे बनतील दर्शक आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. इथे बॅट्समन होते तुम्ही पाहू शकाल, निखिलच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार. षटकाराच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल 19. त्याच्यानंतर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 5, आता मात्र 19 बॉल आणि 37 धावींची गरज. भरपूर चांगला कमबॅक. या षटकामध्ये 2 षटकार आले आणि या 2 षटकारांना मात्र इथे स्थिती तुम्ही मजबूत पाहू शकाल. डान्सिंग डाऊन द विकेट पद्धताली त्याचा खूप चांगला उपयोग केला होता. इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. 2 धावांना मात्र इथे नक्कीच कंप्लीट होतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं एक महागड षटक तुम्हाला इथे पाहायला मिळालं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अर्थातच जी बॅटिंग पॉवर प्लेची मुभा होती फलंदाजांना, त्या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये धावा उभारल्यात, त्या म्हणजेच 21. 2 विकेट्स गमावल्यानंतर आता 18 चेंडू आणि इथे 35 धावेंची गरज असेल, ती म्हणजेच बोरशेती संघाला. पहिले विकेट्स लवकरच बाद झाले होते. रोशन 0-4 धावसंख्येवर बाद झाले होते. त्याच्यानंतर प्रशांत आले होते, त्यांनी फक्त 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या अकाउंट ओपन करू शकले नाही आणि लवकरच बाद झाल्यानंतर इथे डावाला मात्र सावरलंय ते निखिल आणि फलंदाज अर्जुन यानं. तर चेंडू द्यायचा मैदानात. नक्कीच इथे तुम्ही पाहू शकाल चेंडू खराब झाल्या कारण नवीन चेंडू पुन्हा एकदा मैदानात दिला जाईल.
आणि कधी कधी असं होतं नरेश ठोमे सर, जेव्हा अशा परिस्थितीमध्ये नक्की इथे 2 षटक आहेत म्हणून जर इथे शेवटच्या जर 2 बॉलवर षटकार हवा असता आणि अशा वेळी जर नवीन चेंडू तुम्ही मैदानात देता तर एखाद्या संघाची किस्मत नक्कीच फुटते, नशीब फुटतं. आणि इथे चांगलं आहे की तुम्हाला 2 षटक संपलेत, मध्यांतर कालामध्ये तुम्हाला नवीन बॉल दिला जात आहे, त्याच्यानंतर तुम्ही त्या बॉलला जुनं करू शकता. आणि पूर्वीचा जर क्रिकेटचा आपण विचार केला सर तर त्यावेळी MRI चे चेंडू होते, 1-2 फलंदाज असे होते की षटकार लगवायचे, परंतु आताच्या आधुनिक फास्ट टेनिस क्रिकेटमध्ये 11वा खेळाडू येऊन देखील तो षटकार लगावतो. आणि इथे नक्कीच भरपूर संघांमध्ये ते पाहायला मिळतंय. असे भरपूर सामने आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकाल 2 धाव्यांची पेनल्टी आतापर्यंत देण्यात आली आहे, ती म्हणजे ट्रॅक नसल्या कारणानं ती दहिवली क्रिकेट संघाला, आणि 2 धावा प्लस झाल्यात. आणि पेनल्टीची काय असते किंमत ती जाऊन विचारा तुम्ही टेमघर क्रिकेट संघाला, भिवंडी परिसरातील मानकोली क्रिकेट संघाला. 5 षटकामध्ये 112 धावा चेस करायच्या होत्या दीपू मालीच्या संघाला, परंतु 110 धावा बनवल्या आणि 2 धाव्यांची पेनल्टी होती, तिथे तो संघ पराभूत झाला होता. परंतु इथे ही पेनल्टी घेते नक्कीच, पण त्या पेनल्टीला सामोरे जात असताना तुम्हाला एक साजेसा खेळ दाखवावा लागेल. 18 चेंडू 35 धाव्यांची गरज, गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही गोलंदाज इथे पाहू शकाल. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या आणि इथे मात्र सेकंड ओव्हर पुन्हा एकदा वैयक्तिक घेऊन येतो आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज सतीश. चांगला खेळ करावा लागेल, कारण आतापर्यंत विकेट जरी गमावले असले तरी या 2 खेळाडूंच्या मध्ये ही वाढती पार्टनरशिप भरपूर अडचण निर्माण करील, ती म्हणजेच दहिवली क्रिकेट संघासाठी. आणि एक चांगली ही पार्टनरशिप आतापर्यंत बोरशिती क्रिकेट संघासाठी तुम्हाला इथे पाहायला मिळते. 18 चेंडू 35 धाव्यांची गरज. इथून जर गोलंदाज हार्वी झाले तर मॅच नक्कीच दहिवली संघाला चांगला पाहायला मिळेल. आणि जर दहिवली क्रिकेट संघाचे गोलंदाज जर अयशस्वी झाले तर बोरशिती क्रिकेट संघ तुमच्यावर हार्वी होईल. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळले, त्यांना माहिती आहे की इथे स्ट्राईक एक डबल्स खूप गरजेचं असेल. आणि बघा किती सेन्सिबल क्रिकेट याला म्हणतात क्रिकेटमध्ये धावा चोरणं. आणि इथे 1 धाव होती, तिथे 2 धावा कंप्लीट केल्या. थ्रो थोडासा खराब होता, बॅकअप चांगलं मिळालं, त्याच्यामुळे 3री धाव झाली नाही, नाहीतर 3री धाव सुद्धा कंप्लीट झाली असती. तर या 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल, ती म्हणजे 23 या धावसंख्येवरती 17 चेंडू आणि 33 धावेंची गरज. 17 म्हटल्यानंतर मित्रांनो कोण विसरणार, 17 नोव्हेंबर रोजी एक तेजोमय सूर्य अस्ताला गेला आणि संपूर्ण महाराष्ट्रावर अंधार पसरला. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. 17 चेंडू 33 धावेंची गरज. ओव्हर द विकेटने तयार होतील. इथे खूप चांगला शॉट, परंतु शॉट पॉइंटला देखील चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव घेण्यापासून रोखणार नाही त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. पाहायला गेला तर चौकारच गेला असता, परंतु जीवाची बाजी लावत असताना त्यांना माहिती आहे ही धडाकेबाज वडवली गावची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आम्ही सहजासहजी हार मानणार नाही. आणि त्याच अनुषंगाने जीवाचा प्राण आहुती देत असताना हा खेळाडू चांगलं फिल्डिंग करत असताना 1 धाव कंप्लीट. 1 धावेच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल, ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती आता 12 चेंडू 16 चेंडू माफ करा आणि 32 धावेंची गरज असेल, ती म्हणजेच बोरशेती क्रिकेट संघाला. 2 गडी बाद झाल्यानंतर 8 खेळाडू अजूनही त्यांच्याकडे सुरक्षित असतील, म्हणजे हा ओव्हर जर चांगला आला त्यांच्यासाठी आणि कोणताही विकेट नाही गमावला तर मात्र 12 चेंडू मध्ये मोठे हल्ले तुम्हाला बोरशेती क्रिकेट संघाकडून पाहायला मिळतील. ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल आहे, थोडासा स्लोवर पद्धतीचा नक्कीच होता. फिल्डर येतील तिथे 1 धाव कंप्लीट. आणि बघा लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. अशा तुम्हाला जे धावा बनवण्याचा मानस असतो ना तो तुम्ही घेऊ शकता, कारण धावा जेवढ्या तुम्ही चोराल तेवढा तुमच्यासाठी भरपूर चांगला बेनिफिट असतो. आणि 1 धाव इथे कंप्लीट होईल. 25 धावा 15 चेंडू. आता मात्र 31 धावेंची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहू शकाल सतीशला एकही मोठा फटका आला नाही या षटकामध्ये, परंतु फटका किती चांगला आहे बघा. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून षटकार जाईल की 1 बाउन्स ओव्हर द लाईन, परंतु पंचांचा इशारा येईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा चौकार.
तर नक्कीच बोरशेती गावचे आदरणीय राम निश्चिते साहेब यांच्या वतीनं बोरशेती संघासाठी शुभेच्छा आल्यात. थँक्यू साहेब, इथे युट्यूबच्या माध्यमातून ती स्पर्धा एन्जॉय करतायत. तुमचे मनापासून धन्यवाद. भरपूर युट्यूब व्ह्युअर्स आमच्या समेत जोडले गेलेत. जी आमची वेबसाईट आहे खऱ्या अर्थानं 10 क्रिक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल ज्या पद्धतीने फटका होता. लोकेश राहुल सध्याच्या घडीतील T20 खेळामधला सर्वाधिक वेगवान फलंदाज आणि तशाच पद्धतीचा फटका होता तो म्हणजेच या ठिकाणी फलंदाज अर्जुन याच्या बॅट मधून. परंतु डिसिजन अजूनही पेंडिंग असेल. चौकार आहे की षटकार, फटका मादक होता. आणि असे फटके जेव्हा येतात ना आणि कोणी एखादा यंगस्टर जर पाहत असेल तर पाहावं की हा कशा पद्धतीचा फटका होता. तुम्ही मैदानाबाहेर बसता, मॅच एन्जॉय करता, त्याच्यामध्ये भरपूर क्रिकेटर असतात. म्हणजे 3 प्रकारचे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. हौशे, नवशे आणि गौशे असे प्रेक्षक असतात. परंतु इथे जे क्रिकेटसाठी जो खेळाडू कसं क्रिकेट खेळतो ते तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि इथे तिसऱ्या पंचांचा इशारा येईल. हा दर्जेदार षटकार, खूप चांगला फटका अर्जुनच्या बॅट मधून. नक्कीच या षटकाराच्या मदतीनं तुम्ही धावसंख्या पाहू शकाल. ती म्हणजेच 31 या धावसंख्येवरती. आणि आता जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 25 धावांची गरज. स्लोवर पद्धत चेंडू, खूप चांगली फिल्डिंग, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडकवण्याचा प्रयत्न, जबरदस्त कमबॅक करत असताना इथे तुम्ही पाहू शकाल ही आहे तुमची मेहनत, ही आहे तुमची फिल्डिंगची कसरत. आणि इथे कसरत करत असताना आतापर्यंत 1500 लोक जे युट्यूबच्या माध्यमातून व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी ही चांगली फिल्डिंग आणि नक्कीच टाळ्या पडल्या असतील. स्वतःचा गाव देखील त्या ठिकाणी मॅच पाहत असेल. ज्यांना जमले नाहीये ही मॅच सध्याच्या मैदानावरती पाहताना, परंतु युट्यूबच्या माध्यमातून ते नक्कीच पाहतायत. अर्जुन तयार होतील. अगू टप्प्याचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पलीकडे जाईल आणि शेवटच्या बॉल मध्ये आलेला हा चौकार भरपूर काही सांगून जाईल. ते म्हणजे दहिवली संघासाठी अनेक चांगला कमबॅक. चौकाराच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल. 2 गडी बाद असताना इथे 35 या धावसंख्येवरती 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आता मात्र 12 चेंडू आणि 21 धावींची गरज ती बोरशेती क्रिकेट संघाला. डीजे झालंय बघा. ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या रायगडमध्ये आलात तर तुम्हाला नाव येईल शंकर म्हात्रे, ज्यांनी भरपूर टेनिस क्रिकेट पुढे नेलं. तुम्ही भिवंडी परिसरामध्ये जाल तुम्हाला विश्वास म्हात्रे अंजूर गावचे पाहायला मिळतील. त्यांनी भरपूर टेनिस क्रिकेटचं नाव पुढे नेलं. आणि मुरबाड क्रिकेटचा जर विचार केला, जे लेजेंडरी क्रिकेटर आहेत आणि त्यांच्या तालीमखाली खऱ्या अर्थानं जे क्रिकेटर घडले ते सन्मान्य राजेश मिरकुटे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं धडाकेबाज चषक वडवली या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. म्हणजेच त्यांच्या तुम्ही क्लासमध्ये जाल ना तेव्हा तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल. आणि का आज ही धडाकेबाज स्पर्धा वडवलीच्या मैदानावरती ग्रामस्थ मंडळ वडवली यांनी आयोजित केली आणि त्यांच्या तालिमेत वाढलेले हे तुम्ही सर्व खेळाडू नक्कीच पाहू शकाल. तर आज खऱ्या अर्थानं धनेश बालाराम म्हात्रे यांचा वाढदिवस आहे 25वा आणि त्याला देखील शुभेच्छा देऊया. आणि इथे केक आणलाय, नक्कीच तो देखील सेलिब्रेट केला जाईल. तर नक्कीच इथे सेलिब्रेशन केलं जाईल. आयुष्याचा प्रत्येक क्षण तुला सुखाचा येवो, प्रत्येक वाटचाल तुझी यशस्वी व्हावा आणि विजयाचा शिल्पकार सातत्याने तू हो, हीच तुला भरभरून शुभेच्छा. आणि त्याचा इथे सेलिब्रेशन नक्कीच केला जाईल. या दरम्यान आपण एक सन्मान करतोय. दसई संघाचे नक्कीच अनेक वर्ष पप्पू 11 ज्यांच्या नावानं संघ खेळला, आदरणीय पप्पू दादा कडव, त्यांचा सन्मान आपण करतोय. धडाकेबाज चषक 2021च्या दरम्यान मी रिक्वेस्ट करतो सतीशदा शेळके यांना आपल्या शुभ हस्ते आपण पप्पू दादा कडव यांचा सन्मान करायचा आहे. अतिशय शांत स्वभावाचं, मन मिळावं असं व्यक्तिमत्व आणि अनेक वर्ष ज्यांनी या धसई गावाच्या क्रिकेटसाठी फार मोठं अमूल्य असं योगदान दिलं, पप्पू दादा कडव यांचा आपण सन्मान करतोय सतीशदा शेळके यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. आपण मंचावरती आलात, आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. नेक्स्ट मॅच टीम इन ऍक्शन मध्ये असेल धसई, त्यांना फाईट करणारा संघ तो म्हणजेच देवरुंग आहे. मैदानावरती सध्या अर्जुन बांगरच्या बॅटचा बोलबाला प्रवीण सुरू आहे आणि हा सन्मान होत असताना तुम्ही पाहता
पप्पू दादा कडब यांचा, ते देखील क्रिकेटसाठी फार मोठं योगदान या दसई गावासाठी सातत्यानं देत असतात. वेलकम आपला अँड ऑल द बेस्ट फॉर टीम धसई. कारण त्यांचा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसेल. मॅच सुरू झाली आहे. हा चेंडू बी मारा आणि अंबाचा इशाराला हा नो बॉल. या पुन्हा एकदा आपण ऐकूयात वाकडीचे रॉकस्टार प्रवीण गायकरला. थँक्यू ओमकार. होता नो बॉल आणि एक धाव एक्स्ट्रा होईल आणि एक धावेच्या मध्येने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजे 36 या धावसंख्येवरती. आता इथे 12 बॉल 20 फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट आणि हा बॉल असेल फ्री हिट. जर या चेंडूवर मोठा फटका आला तर स्थिती मात्र मजबूत होऊन जाईल. फ्रीटचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी एक धाव नक्कीच कंप्लीट होईल. दुसरी धाव घेतील का प्रयत्न करत होते परंतु चांगली फिल्डिंग. फक्त एक धाव कंप्लीट होईल. एके धावेच्या मदतीने तुम्ही धावसंख्या इथे पाहू शकाल ती म्हणजेच 37 या धावसंख्येवरती 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे 19 धावींची गरज. तुम्ही आमच्या लाईव्हच्या माध्यमातून व्यासपीठावर भरपूर दिग्गज मंडळी पाहू शकाल. आज धनेशचा वाढदिवस आहे, तो देखील इथे साजरा केला जाईल आणि ही आहे आमचे सर्व ग्रामस्थ मंडळ वडवली. त्याच्यानंतर आलेला पाहुण्यांचा तुम्ही ताफा मैदानावरती पाहू शकाल आमच्या मंचावरती. त्यांचंही मनापासून स्वागत करतो. 11 चेंडू 19 धावींची गरज. अशा पद्धतीमध्ये तुम्हाला एक चांगला स्टँडर्ड क्रिकेट नक्कीच दाखवावा लागेल. राऊंड विकेटने बॉलर तयार. इथे फटका खूप चांगला आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार चौकार. फटकेपासून थांबावं लागेल. चांगला बॉल आहे. ही लाईन तुम्हाला बरोबर आहे. जेव्हा तुम्ही यॉर्कर पद्धती चेंडू फेकताना तेव्हा ओमकारला देखील माहिती आहे की तुम्ही कल्याण डोंबिवली परिसरामध्ये जा, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा. मोतीराम भोईर सातत्याने भरपूर चांगली गोलंदाजी, यॉर्कर स्पेशलिस्ट त्याला संबोधलं जातं. तशाच पद्धतीचा हा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. निर्धाव चेंडू एका क्षणाला येणारा निर्धाव चेंडू या मॅचला कलाटणी देऊ शकतील. आता 9 चेंडू आणि 15 धावेंची गरज. संघर्ष तुम्ही दोन्ही संघांमध्ये इथे नक्कीच पाहू शकाल. अगू टप्प्याचा बॉल हुक केला चेंडूला. डीप फाईन लेग आणि लॉंग लेगच्या बरोबर मधून जाणारा हा एक अजून दर्जेदार चौकार. बॅट 7 बॉल मध्ये 3 धावेंची गरज होती आणि त्यावेळी ऑल आउट झाला होता तो गोडसे क्रिकेट संघ. शेवटच्या एक फक्त फलंदाज त्यांच्याकडे बाद होता, बॅलन्स होता. तरी ते खूप चांगला चेंडू आहे. बॅटची कडा नक्कीच घेतली आहे की नाही? नक्कीच बॅटची कडा इथे घेतली होती. लाऊड अपील होती पंचांकडे. तोपर्यंत फक्त एक धाव कंप्लीट होईल. एक धावेच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 46 या धावसंख्येवरती 56 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावेंची गरज. म्हणजेच कधी सामना बोरशेती क्रिकेट संघाकडे तर कधी सामना तुम्ही पाहू शकाल दहिवली क्रिकेट संघाकडे. आणि अर्जुनचा जर विचार केला 13 चेंडू मध्ये 29 धावांची अफलातून फलंदाजी आणि त्याची गोलंदाजीचा विचार केला तुम्ही तर त्यांनी गोलंदाजी देखील भरपूर चांगली केली आणि एक मेडन षटक त्याच्या नावावर. इथे हवेत आहे फटका. सरळ खेळले व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक येतील झेल खाली, परंतु इथेही चुका होतात. अशा निर्णायक क्षणी जर तुम्ही चुका कराल तर तुम्हाला धडाकेबाज जी मानाची स्पर्धा आहे वडवली गावची त्या चषकामधून तुम्हाला बाहेर जावं लागेल. गोलंदाज थोडेसे असतील नाराज आणि इथे मिळतील तुम्हाला धावा 2 आणि 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 4 झाला इथे कंप्लीट. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहू शकाल 2 गडी बाद असताना 48 शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे 8 धावींची गरज. ओमकार
माहितीसाठी नक्कीच सांगेन, श्रीकृष्ण नीती जर कुणाला कळाली असेल ते असतील राजे शिवछत्रपती. कारण श्रीकृष्णाने धर्माचं रक्षण केलं आणि त्याच्यानंतर त्यांची नीती छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली. महाराजांनी स्वराज्य उभं केलं आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची नीती जर कुणाला कळाली असेल ते असतील हिंदवी स्वराज्याचे खऱ्या अर्थानं संस्थापक दुसरे बाळासाहेब ठाकरे. म्हणूनच म्हटलं जातं की सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता, डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना आज मुभा आहे, कारण तुमच्यामुळे आज मराठी माणूस उभा आहे साहेब. आणि नक्कीच या ठिकाणी तशा पद्धतीने तुम्हाला इथे मैदानावरती खेळ करावा लागेल, शेवटच्या क्षणापर्यंत लढावे लागेल. जरी 6 चेंडू 8 धाव्यांची गरज असेल तरी हिम्मत हारू नका, हिम्मत वाढवा. ज्या पद्धतीने फलंदाजी होते त्या पद्धतीचा क्रिकेट तुम्हाला नक्कीच दाखवावा लागेल. तर पंच इथे इशारा करतायत, तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल 6 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. भविष्य असेल निखिल वरती, भविष्य असेल अर्जुन वरती आणि इथे गोलंदाज आलाय तो तुम्ही पाहू शकाल दहिवी क्रिकेट संघाकडून गौरव शिंगले. 8 धाबा त्याला वाचवायच्या आहेत, इथे फलंदाजांना 8 धाबा बनवायच्या आहेत. मात्र विजय कुठला संघ? बॅटची कडा इथे नक्कीच असेल आणि इथे फलंदाज होतील बाद, सामन्याला येईल मजा. इथे मॅचला युटर्न देणारा विकेट तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज आले होते इथे गौरवच्या पहिल्या चेंडूवर पहिला विकेट यश लाभलाय आणि फलंदाज होतील बाद. भरपूर चांगली भागीदारी होत होती, मात्र ही भागीदारी तोडण्यामध्ये यशस्वी झालाय. बिग ब्लो अभी भी कहानी में ट्विस्ट है, आएगा मैच में मजा. तिसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. नक्कीच तुम्ही पाहू शकाल जेव्हा रोमकार 6 चेंडू 7 धावा, 6 चेंडू 8 धावा, 6 चेंडू 5 धावा असतात तेव्हा बॅट्समन स्वतःला सिंगल घेऊन मॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु इथेही तोच प्रयत्न होता, बॅटची कडा लागली. बघा तुम्हाला 6 चेंडू 20 धावा असतात तेव्हा तुम्ही बॅटचा फ्लो असतो ना तुमचा 100% 360 डिग्री प्रमाणे असतो, भरपूर वेगाने तुम्ही बॅट फिरवता तेव्हा तुम्हाला मोठे फटके येतात. इथे तुम्हाला 6 चेंडू मध्ये 8 धावा बनवायच्या होत्या, तुम्ही प्लेसमेंट करायला गेले आणि इथे बॅट्समन फसलेत. म्हणजे आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज. हिम्मत एवढी मोठी ठेवा की तिच्या समोर नशिबाला देखील झुकावं लागेल आणि जिद्द अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळाल्या पाहिजेत. 5 चेंडू 8 धाव्यांची गरज. जसा सामना प्रेक्षकांना हवा होता तसा सामना मैदानात रंगत असताना माहिती आहे इथे वडवलीची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये कुठला संघ हरेल नक्कीच हे तुम्हाला पाहायला मिळेल. विजयाची वाटचाल होईल का? हवेत आहे फटका. आणि बोरशेती क्रिकेट संघ अर्जुनची आम्ही नक्कीच प्रशंसा करू, ज्या खेळाडूने भरपूर चांगला खेळ दाखवला. इथे चेंडू तुम्ही पाहू शकाल अवांतर आहे, लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा. स्कोर इज लेवल. इथे धावा झाल्या आहेत बरोबर 55. एक धावेची अजूनही गरज असेल, विकेट गमावली नाहीये. अर्थातच या ठिकाणी मॅच मात्र नक्कीच कंप्लीट केली, ती म्हणजे बोरशेत क्रिकेट संघाने. कुठे जाऊ नका मित्रांनो, पुढची मॅच देखील तुम्हाला अशीच पाहायला मिळेल, ती म्हणजेच दानिवली विरुद्ध, माफ करा, मॅच असेल फरडे दसई